नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत गुढी पाडवा म्हणजे काय व गुढी पाडवा का साजरा केला जातो याची शास्त्रीय कारणे। चला तर आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। गुढीपाडवा हा मराठी आणि कोकणी हिंदूंसाठी नवीन वर्षाची सुरुवात करणारा वसंतोत्सव आहे, जो चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो। यासोबतच या दिवसाला अनेक धार्मिक आणि ऐतिहासिक कथा जोडलेल्या आहेत, जसे की भगवान रामाचे अयोध्येत आगमन आणि सातवाहन साम्राज्याची स्थापना। गुढीपाडव्याचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व। नवीन वर्षाची सुरुवात। गुढीपाडवा हा हिंदू चंद्र सौर दिनदर्शिकेनुसार चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो, जो मराठी आणि कोकणी हिंदूंसाठी नवीन वर्षाची सुरुवात दर्शवतो। वसंत ऋतूचे आगमन। हा दिवस वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक आहे, जो रब्बी पिकांच्या कापणीचा आणि निसर्गाच्या नवचैतन्याचा उत्सव आहे। रामायणाशी संबंध। काही लोक गुढीपाडवा भगवान रामाशी जोडतात। असे मानले जाते की या दिवशी भगवान रामाने रावणावर विजय मिळवून अयोध्येत प्रवेश केला होता, म्हणून विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उभारली जाते। सातवाहन साम्राज्याची आठवण। सातवाहन साम्राज्याच्या विजयाची आठवण म्हणून देखील गुढीपाडवा साजरा केला जातो। गुढीचे महत्त्व। गुढी म्हणजे बांबूचा ध्वज, जो फुलांच्या हारांनी, आंब्याच्या पानांनी आणि कडुलिंबाच्या पानांनी सजवलेला असतो। गुढीला विजय, सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते। 3.5 मुहूर्तांपैकी एक। गुढीपाडवा हा 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो, त्यामुळे या दिवशी नवीन कामे सुरू करणे शुभ मानले जाते। ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती। काही लोक गुढीपाडवा ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केल्याच्या दिवसाशी जोडतात, ज्या दिवशी सत्ययुगाची सुरुवात झाली। शिवाचे नृत्य। आणि फेल्डहॉसच्या मते, ग्रामीण महाराष्ट्रात हा सण शिवाच्या नृत्याशी जोडलेला आहे आणि ते गुढी कावड शिव मंदिरात घेऊन जातात तेव्हा ते एकत्र येतात। कडुनिंब आणि जीवनरस। आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंब, हिंग, गूळ, धने, जिरे, ओवा एकत्र करून तयार केलेल्या जीवन रसाचे सेवन केले जाते, जे ग्रीष्म ऋतूसाठी शरीराला तयार करते। तर मित्रांनो, अशा पद्धतीचे आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। धन्यवाद।